तर जेव्हा नवीन लग्न करून सून घरात येते आहे तेव्हा सासा सुना इतक्या गोडीनं आणि इतक्या प्रेमानं राहतेत. सून सासूला माय समजते, सासू सुनाला पोरगी समजते. पण जेव्हा काय एकदा सून प्रेग्नेंट राहिली, तिनं जेव्हा तिच्या दुखण्यामुळे कामधंदा करणं झाली, पोरग तिची जीवापेक्षा जास्त काळजी घेऊ लागलं, मागल ती खाया प्यायला आणून देऊ लागलं की सासूच्या पोटात दुखते. तिथून खरा रणसंग्राम चालू होते. सुनाचं दुखणं सासूला नखरे वाटतेत. मग ती बिचारी नाईलाजानं तिच्या माहेरला जाऊन डिलिव्हरी करून येते. तिच्या सासूच्या सासूनं तिच्या सासू सोबत तीच केली आहे, तिच्या सासूनं हिच्या सोबत तीच केली आहे, पण हिनं बी हिच्या सुनासोबत तीच करलेली आहे. पण इकीला बी लक्षात येईना की बाबा आपल्या सासूनं आपल्यावर जाच केली तरी देखील आपण बड्या मुश्किलीनं संसाराचा गाडा इथपर्यंत आणलो. मग आपण का कुणाच्या लेखमातीला त्रास द्या? आपली लेख दुसऱ्याच्या घरात सुखानं राहू वाटते, पण दुसऱ्याची लेख आपणाला सुखी ठेवायची नाही. जर तुम्ही तिला आज समजलो तर ती तुम्हाला उद्या समजल. पंढरीची वारी चालू असल्याने